आत्ता परवा मी एक रिपोर्ट बघितला. आत्ता आपल्या सगळ्या राज्यांची अवस्था अशी आहे की निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिलेली असतात तर रेव्हेन्यूचा 50% 55% निधी हा त्या ज्या घोषणा केलेल्या असतात ना, हे ह्याच्यासाठीचे लाडकी बहीण, ह्याचे पैसे, त्याचे पैसे, त्याच्यामध्ये 50-55% पैसे जातात. आणि त्यामुळे ज्या कामासाठी अदरवाईज पैसे उपलब्ध व्हायला पाहिजेत ते पैसेच मिळत नाहीत. त्यामुळे बेसिक इन्फ्राची जी कामं व्हायला पाहिजेत, आज अशी स्थिती आहे की म्हणजे हे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायची वेळ आली तर ते सांगतील की आम्ही तर सांगितलं होतं, आम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी फंडच मिळाले नाहीत. ही जी आपल्याकडची स्थिती आहे झालेली की सगळं निवडणुका आणि त्याच्या भोवती सगळं फिरत राहणं, तर त्याच्यामुळेही अनेक प्रश्न आणि गंभीर संकट आपण ओढवून घेतलेली आहे. खूपच आहे. म्हणजे त्यात एकमेकांवर ढकलणं, म्हणजे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर, अधिकाऱ्यांनी मंत्र्यांवर, दोघांनी मिळून आणखीन कोणावर तरी हे ढकलणं हे चालू आहे. याच्या पलीकडे आपल्याला काही बघता येणार नाही का? पण म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने हवेचं प्रदूषण जर आपण बघितलं तर कुठली हवा आपल्याकडची चांगली आहे? 2.5 मायक्रॉनचा जो काही कण असतो, म्हणजे आपल्या केसाचा आकार 30 ते 40 मायक्रॉन आहे. 2.5चे जे घनकण आहेत ते अनेक कारणामुळं जेव्हा आपल्या नाकावाटे जातात आतमध्ये, ते मेंदूत जाऊ शकतात, फुफ्फुसात जाऊ शकतात आणि आपण किती आजार, एक खोकला सध्या 5,000 रुपयापर्यंत जातो. याचं मुख्य कारण प्रदूषण आहे. आपली मुलं काय पद्धतीने किंमत देत आहेत. दिल्ली ही अस्थम्याची राजधानी झालेली आहे, पण मुंबईची परिस्थिती फारशी काही वेगळी नाही आहे. ही किंमत आपण मोजतोय. मग आपण याविषयी कधी काय बोलणार? हा एक मुद्दा आहे, ते बोलल्याशिवाय होणार नाही. 1995 साली अनिल अग्रवालनी जे पुस्तक लिहिलं होतं, स्लो मर्डर, व्हेहिक्युलर पोल्युशन इन इंडिया, 95 साली म्हटलं होतं. आताची अवस्था काय आहे? हे एकीकडं असताना मला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो की प्रत्येक गोष्ट आपण शासनाकडनं करूया, पण बाकीच्या संस्था काय करतायत? शैक्षणिक संस्था आपल्या संशोधन नेमकं काय करतायत? बाकी आर्थिक परिस्थिती जर म्हणलं तर अगदी मी मराठवाड्याविषयी मी नेहमी म्हणतो की 200 कोटीच्या वर मालमत्ता असणारे मराठवाड्यामध्ये किमान 5,000 तरी लोक असतील, जास्तच असतील, कमी नाही. यांना कधीही सार्वजनिक गुणवत्तेकडे लक्ष द्यायला का वाटत नाही? पूर्वी शैक्षणिक संस्था काढत होते, इतर काही कार्यक्रम करत होते. आत्ता मी सुंदरबनमध्ये जाऊन आलो. सुंदरबन म्हणजे तो एक मुद्दा आपल्याला बोलायचा होता की हवामान बदलाबद्दल आपण बोलतोय, पण हवामान बदलामुळे आर्थिक नुकसान जसं होतं ना, तसं न मोजता येणारं नुकसान त्यापेक्षा कैक पटीने अधिक होतं. आणि त्याबद्दल निधी द्या असं भारत सरकारनं गेल्या वर्षी बाकूच्या परिषदेत सांगितलं. यंदा नोव्हेंबरमध्ये जी ब्राझीलमध्ये परिषद होणार आहे तिथं याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे. आता बाकीचे देश म्हणतात तुम्ही तर 5 लाख कोटी ट्रिलियनची, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला कशाला पाहिजे? आपण स्वतः का निधी तयार करू शकत नाही यासाठी? आपण कॉर्पोरेटना का सांगत नाही तुम्ही द्या म्हणून? तर आता आपण बघूया की समजा आमचं पूर ओसरलाय, माती खरवडून गेली आहे, अशा जागा किती आहेत? किती शेत आहेत? किती लाख हेक्टर? 7 लाख हेक्टरवर सध्या हानी आहे. तर त्यातले किमान 20% याच्यावरची माती पूर्ण खरवडून गेलेली आहे. म्हणजे हे खूप दीर्घकाळाचं नुकसान आहे. ती भरपाई कशी देणार? वेगळं उदाहरण सांगतो. 2003 साली पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये 14 आत्महत्या झाल्या. तोपर्यंत आत्महत्या नव्हत्या. तेव्हापासून आजपर्यंत साधारणपणे 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे 12,000 विधवा आहेत. यातल्या किती जणांच्या नावावर त्यांच्या नवऱ्यांची शेती झालेली आहे हे बघायला पाहिजे. खूप कमी आहे. आता त्यामुळे त्यांना येणारं ब्लड प्रेशर, त्यामुळे त्यांचे होणारे विकार हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस आहेत आणि ते दीर्घकालीन आहेत. तुम्हाला कल्पना आहे का की मोहिनी भिसे वडिलाला शेती विकायला लागू नये म्हणून तिने आत्महत्या केली. 18 वर्षाची मुलगी. तिचे मैत्रीण शीतल तिने पण केली. अरबाज नावाचा मुलगा वडिलांना दप्तर आणि हॉस्टेलचं फीस देता येत नाही म्हणून आत्महत्या केली. ह्या जशा केसेस आहेत तसं 2003 साली लातूरमध्ये जेव्हा पाणी यायचं आणि गर्दी व्हायची, 2 वर्षाची मुलगी वैष्णवी ती छोटीशी काहीतरी बादली घेऊन पाणी आणायला गेली, टँकर उलटा आला आणि ती पाण्यात गेली टँकर खाली. हे लॉसेस असे मोजता येतील का नाही आपल्याला? यासाठी म्हणजे सरकारनं
ह्या मोठ्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी नुसतं बोललं जरी, पैसा खर्च करायची गरज नाही, त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली ना, तरी कितीतरी लोक या बाबतीमध्ये सक्रिय होऊ शकतात. आपल्याकडचं सामाजिक वातावरण बदलायला खूप सगळ्यांनी योगदान देणं आवश्यक आहे, कारण हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस एवढे वाढत आहेत. मी सुंदरबनमध्ये काय पाहिलं, पत्रकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते मिळून तिथल्या बायकांना काय त्रास आहेत, तर खारं पाणी आतमध्ये शिरल्यामुळे, खारं पाणी प्यायला लागल्यामुळे रक्तदाब वाढलाय, BP वाढल्यामुळे गर्भपाताचं प्रमाण वाढलंय, त्या खाऱ्या पाण्यामध्ये मासे मिळवायसाठी जास्त वेळ थांबल्यामुळे स्किन डिसीजेस होत आहेत, म्हणून घटस्फोट वाढलेले आहेत. आणि पुरुषांचं स्थलांतर झालंय, आणि पुरुष एकदा स्थलांतरित होऊन गेले, मुली शाळेला जाताना त्यांना पळवून त्यांची विक्री होते. या सगळ्यावर रेकॉर्ड करून, अभ्यास करून त्याच्यासाठी काहीतरी निधी उभा केला जातोय कलकत्त्यामध्ये. आपल्याकडं अशा अनेक समस्या आहेत. पूर्वी या पद्धतीचं काम आपल्याकडं व्हायचं. म्हणून हवामान बदलाचं रिपोर्टिंग करताना मला असं वाटतं की आपण सोल्युशन जर्नलिझमकडेही बघितलं पाहिजे. फ्लड कंट्रोल, आपल्याकडे एवढे मोठे फ्लड येतात, जगामध्ये किती देशांमध्ये जवळजवळ जगातल्या 4 ते 4.5 हजार धरणांना पाडून टाकण्यात आलेलं आहे. नद्यांना मोकळं करा असं खूप ठिकाणी होतंय. मी तुम्हाला काही फोटो दाखवतो.